नमस्कार. आज संकष्ट चतुर्दशीच्या शुभ दिवशी आम्ही आलेलो आहोत गणपतीपुळेला बाप्पाच्या दर्शनासाठी. ह्या व्हिडिओमध्ये तुम्हाला गणपतीपुळे मंदिराचं दर्शन, त्याचसोबत समुद्रकिनारा, आम्ही कुठे थांबलो, कुठे जेवलो, हे संपूर्ण या व्हिडिओमध्ये दाखवणार आहे. चला तर मग तुम्ही देखील आजच्या ह्या शुभ दिवशी या व्हिडिओमार्फत बाप्पाचं दर्शन घ्या. आम्ही सकाळीच मुंबईवरून कारने निघालो. मुलांचं आणि आमचं आवडीचं ठिकाण म्हणजे कोकण म्हटलं तर आम्ही केव्हाही जायला तयार असतो. मुंबईवरून जाता जाता कधी गणपतीपुळे आलं कळालंच नाही. गणपतीपुळेला आल्याबरोबर मंदिराच्या 2 ते 3 किलोमीटर आधीच समुद्र लागतो. समुद्र पाहिल्याबरोबर सगळा थकवा जातो. आपली नजर देखील पोहोचू शकत नाही एवढा हा अथांग समुद्र. इथूनच पुढे गेलात की गाडी पार्क केल्यानंतर आम्ही मध्ये गेलो. जेथे प्रदक्षिणा घालतात तिथून आम्ही जात होतो, कारण बाजूलाच रस्त्याचं काम चालू असल्यामुळे तिथून प्रदक्षिणा घालतात. तिथून सगळ्या भाविकांना जाण्यासाठी रस्ता केलेला होता. आमच्यापेक्षा मुलंच पुढे चालत होती. थोडं पुढे चालत गेलो आणि तिथे मेन द्वार होतं गणपतीपुळेचं. तिथूनच पुढे गेल्यानंतर काहींना बसायचं असेल तर इथे बसण्यासाठी देखील जागा होती. मात्र आम्ही असेच सगळेजण पुढे मंदिरामध्ये गेलो. मंदिराच्या गाभाऱ्यात गेल्याबरोबर इथे एक मोठे नंदी महाराज आहेत. त्यांच्या कानामध्ये लोक इच्छा सांगतात आणि असं देखील म्हणतात की यांना सांगितलेलं इच्छा आपली पूर्ण होते. सगळेजण इथे त्यांच्या कानामध्ये काही ना काही आपली इच्छा व्यक्त करत होते. इथूनच पुढे आता आम्ही बाप्पाच्या दर्शनासाठी गेलो. लाईनीत उभे राहिलो. सगळेच लोक खूप शिस्तीशीर लाईनीमध्ये चालत होते. इकडे पुढे ज्यांना देणगी द्यायची असेल ते इथे देणगी देत होते. आपल्या इच्छेवर आहे, आपल्याला किती देणगी द्यायची ती आपण इथे देऊ शकतो. मंदिरामध्ये पुढे कॅमेरे लावलेले असल्यामुळे फोटो काढण्यासाठी व व्हिडिओ बनवण्यासाठी बंदी आहे. हा मंदिराचा बाहेरचा परिसर ऊन खूप असल्यामुळे इथे असा ग्रीन कापड लावलेला आहे भाविकांसाठी. इथूनच आता पुढे गेल्याबरोबर बाप्पाचं दर्शन होतं. हे आपल्याला टीव्हीवरच दिसतंय. आतमधलं मी शूट नाही करू शकले कारण तिथे बंदी असल्यामुळे. मंदिरातनं बाहेर निघाल्याबरोबर छान असे गणपती बाप्पाची मंदिरावरच कोरीव अशा मूर्त्या आहेत. ज्याचं दर्शन झालं तो बाहेर येऊन मंदिरात दर्शन घेतल्यानंतर आम्ही बाहेर आलो आणि मंदिराच्याच बाजूला असलेला हा समुद्र छान पाहिला. थोड्या वेळ बसलो आणि इथून आम्ही पुढे निघालो मालगुणला. मालगुण गाव पाहत असताना मुलांना जे आता आपल्या शहरांमध्ये दिसत नाही, जसं की बैलगाडी असेल, मातीची घरं, हे सगळं छान पाहायला मिळालं. हे पाहता पाहता आम्ही पोहोचलो कवी केशवसुतांचं स्मारक आणि त्यांचा जिथे जन्म झालेला आहे त्या मालगुण गावात. केशवसुतांच्या कविता म्हटलं की सगळ्यांनाच आठवतं आपल्या लहानपणी जे आपल्या मराठी शाळेमध्ये आपल्याला यांच्या कविता होत्या. त्यातली एक कविता मला आठवते. एक तुतारी द्या मज आणून फुंकीन मी ती स्वप्राणाने. ही कविता माझी लक्षात राहिलेली होती आणि इथे गेल्याबरोबर मला ती आठवली. आतमध्ये मात्र शूट करायला परमिशन नसल्यामुळे मी इथे जे काही मला थोडंफार शूट करता आलं ते केलं. मुलांनी देखील त्यांच्या काही कविता इथे वाचल्या. खूप अशा यामध्ये त्यांनी लिहिलेल्या कविता इथे लिहिलेल्या आहेत. मध्ये एक ग्रंथालय देखील आहे जिथे आपण बसून पुस्तकं वाचू शकतो आणि वाचल्यानंतर त्यांना तिथे परत करायचे असतात. खूप मोठं असं इथे स्मारक आहे. त्यांची बोलण्याची अजिबात इच्छा नव्हती म्हणून आम्ही महेंदळे स्वाट डायनिंगला जेवायला आलो. इथे मात्र खूप वेटिंग होतं. वेटिंग पाहून असं वाटत होतं दुसरीकडे जावं. मात्र जेव्हा जेवण करायला बसलो तर जेवण इतकं स्वादिष्ट होतं की असं वाटायला लागलं बरं झालं आपण दुसरीकडे गेलो नाही म्हणून. इतकं हे छान चविष्ट असं जेवण आम्ही जेवलो. तुम्ही देखील गणपतीपुळेला आलात तर जवळच असलेल्या मालगुण गावामध्ये महेंदळे स्वाट डायनिंगला नक्की भेट द्या. इथूनच आता जवळ असलेला आम्ही मालगुण सनसेट बीचला आलो. छान असा सूर्य हळूहळू खाली जाताना दिसत होता. सनसेट होत असताना पाहण्याची मजा काही वेगळीच असते. सूर्य खूप हळूहळू खाली जात होता. पाहता पाहता सूर्य दिसेनासा झाला आणि सगळीकडे हळूहळू अंधार पसरायला सुरुवात झालेली होती. या बीचला लागूनच असलेली माडाच्या वनात इथे आम्ही थांबलो. इथली स्वच्छता, इथलं निसर्गरम्य वातावरण, मुलांना खेळण्यासाठी खूप सारी जागा, मोठी मोठी नारळाची झाडं, हे सगळं पाहून मन अगदी प्रसन्न झालं होतं. मुलं सोबत होती आणि खूप धावपळ असल्यामुळे मी रूममधलं देखील शूट नाही करू शकले. रूमच्या बाहेर बसण्यासाठी छान अशी जागा होती. मुलं इकडे बॅडमिंटन खेळत होती. त्याचसोबत इथे एक झुला देखील होता. तो झुल्यावर देखील मुलांनी छान असा एन्जॉय केला. दुसऱ्या दिवशी आम्ही परतीच्या प्रवासासाठी निघालो. निघताना मात्र गणपती बाप्पाची आठवण आणि इथला अथांग समुद्र हाच आठवत होता. तुम्ही कधी गणपतीपुळेला आले आहात का? मला कमेंटमध्ये नक्की सांगा.